मी अधिपती सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं. चला. टाळ्या. बघितलं ना आता काय झालं ते. त्यासाठी मी नको म्हणत होतो त्यासनी इथं आणायला. त्याही तुमच्या आईच आहेत अधिपती. अहो मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तो आहे. मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी मोठ्या मालकांचं स्वागत करावं. आणि मी ठाकल्या सरकारांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करावी. बोला गणपती बाप्पा. बोला अंबाबाईचा. अंबाबाईच्या उदो उदो रे या कार्यक्रमाची सुरुवात झालीच आहे, पण मी ठाकल्या सरकारांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. रामराम मंडळी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ह्या दांडियाच्या कार्यक्रमाचं उत्साहात आणि जोशात आयोजन केलेलं आहे. खरं तर आता इथं माईकवर येऊन बोलण्याची आमची पात्रता नाही, तो मान आमच्या आईसाहेबांचा असतो दरवर्षी, कारण त्यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवातच त्यांनी यासाठी केली की रोजच्या व्यापातून, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपल्या सगळ्या महिला कामगारांना आणि त्यांच्या परिवारांना काही 4 क्षण आनंदाचे मिळावेत, विरंगुळ्याचे मिळावेत. प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर हसू फुलवता यावं, तिचा सन्मान करता यावा, ह्याचसाठी ज्यांनी आनंद वाटायला शिकवलं त्याच आज हा आनंद लुटायला आपल्या संग नाही, त्याची खंत जरूर आहे. पण तुम्ही सर्वजण आपापल्या परीने त्यांना शोधण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. धन्यवाद धन्यवाद, खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांवर आमचा विश्वास आहे. तुमचं हेच प्रेम आणि हीच ताकद आमच्या पाठीशी, आमच्या आईसाहेबांच्या पाठीशी गेली अनेक वर्ष आहे, ती अशीच राहू दे एवढी एकच प्रार्थना आहे. आता फार बोलत बसत नाही, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, आनंद लुटूया. शिस्तीनं आणि प्रेमानं हाही कार्यक्रम आपण पार पाडूया. पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे, तर आता वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. कारण आजचा कार्यक्रम हा खूप खास आहे. कारण या वर्षी फक्त दांडियाच नाही, तर त्याची स्पर्धा पण होणार आहे. आणि या स्पर्धेत बक्षिसं काय काय माहिती आहेत का? बेस्ट दांडिया क्वीन, बेस्ट दांडिया किंग, बेस्ट दांडिया वेशभूषा, बेस्ट दांडिया कपल, अशी भरघोस बक्षीस आपल्याला मिळणार आहे. तेव्हा या स्पर्धेचा, या दांडियाचा भरघोस आनंद घ्या. आणि या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत न्यू स्टार डान्सिंग अकॅडमीच्या संचालिका तोरणे मॅडम आणि नृत्य सौदामिनी शकुंतला मोरे मॅडम. या दोन्ही परीक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आत्ताच आपले परीक्षक इथे स्थानापन्न झाले आहेत, तर त्यांना एक फक्कड चहा पाजूया, आपला कोल्हापुरी पाहुणचार देऊया आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण आजचा कार्यक्रम नाच खुळा होणार आहे. आई आई अगं हो ए ताईच्या दांडियासाठी हा ड्रेस कसा वाटतोय? अरे वा, छान आहे ग, छान आहे, छान दिसेल. घाल. आणि आई यावेळेस प्लीज एक काम करशील? काय ग? मी रेडी व्हायच्या आधी प्लीज तू रेडी हो. नेहमी उशीर करतेस. ए इरा, मी रेडी असते. हा, विसरलीस आई? 4 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. देसाई काकूंकडे पूजेला जायचं होतं. मी रेडी होऊन बसले होते, पण तुला उशीर झाला. आता ते होता ग कधी कधी. आता तुम्ही ह्या वयामध्ये मुली लवकर आवरता ग, आम्हाला वेळ लागतो. एवढं काय त्याच्यात? आई प्लीज, काही वयाचं वगैरे नाही बरं का तुझ्या. तू काय करतेस माहिती का, तुला स्वतःला आवरायला वेळ लागत नाही,
पण तू स्वतःच्या आवरण्याबरोबर ना घर आवरत बसतेस, 10 कामं करत बसतेस, म्हणून तुला उशीर होतो. यावेळेस असं करू नकोस हं. नाही, यावेळेस तर करावंच लागेल इरा, कारण आपण दोघी जाणार आहोत आणि बाबा एकटे घरात आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाहीये ना. मग त्यांचं औषध पाण्याचं खाण्यापिण्याचं सगळं नीट करूनच आपल्याला जावं लागेल. कळलं का तुला? नाही बरोबर आहे, आपण सगळं प्लॅन करून करूया, ठीक आहे? पण प्लीज ऐन वेळेस गॅसवर दूध ठेवलंय, वाळत घातलेले कपडे काढायचेत, हे सगळं काढू नकोस हं. अगं बाई, नाही काढत. ठीक आहे. बरं ऐक ना इरा, ती मी मगाशी साडी दाखवली ना तुला, कशी आहे ग ती? म्हणजे ती वाटतीये का? लोक हसतील का तिथे मी घालून आले तर? आई, लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करायचा नाही. तुला साडी आवडलीये ना, तू नेस. माझी आई सुंदरच आहे, तू माझ्या नजरेत बघ जरा स्वतःला. मस्त दांडिया खेळ तू. ए, दांडिया वगैरे नाही हं इरा, आता या वयात नाही बाई. नाही नाही, दांडिया नाही, आता नको. अगं आई, असं का बोलतेस? किती सुंदर दांडिया खेळतेस तू. आणि ताई आणि मी तुझ्याचकडे बघून तर शिकलोय खेळायला. तुला आठवते का, नवरात्र यायचं तेव्हा कॉलनीतली सगळी मुलं तुझ्याकडे यायची आणि दांडिया शिकायची. मुख्याध्यापिका बाई, तुम्हाला सगळं येतं. आता तू झाली आहे शिक्षिका माझी. नाही पण खरंच ग, किती सोन्यासारखे दिवस होते ना इरा ते. ही अक्षरा आठवडाभर आधी सगळ्या मुलांना अंगणात गोळा करायची आणि मला म्हणायची, आई आई आई, यांना दांडियाची स्टेप शिकव, दांडियाची स्टेप शिकव. बघ, तू म्हणते की नाही की कुठलंही शिक्षण वाया जात नाही. त्यामुळे आम्हाला शिकवलेल्या स्टेप्स तू कर आणि पहिलं बक्षीस मिळव. नाहीतर मी ताईला सांगेन ना तुला जज बनवायला. ए नको नको, जज नको ग बाई. त्यापेक्षा मी दांडिया खेळते, मी प्रयत्न करते. ठीक आहे. गुड गर्ल, गुड गर्ल. अगं, आता मी तयारी. हो जा. नटक मोगरी कुठली. लय भारी नाचतो तू. थँक्यू. मुकादम. म्युझिक बी लय भारी आहे ना. सांगू तुला पहिला नंबर द्यायला, सांगू पहिलं प्राईज द्यायला? सांगतो ना. काय राव. सांगतो ना. अरे नाचायला आला भाई, तर नाचाचे पैसे देतो का तुला मी? असा कान गरम कराल का नाही तुझं? अरे तिथं बघ, अधिपतीन त्याची फॅमिली स्टेजवर चढली, त्यांना खाली बोलवा नाचायला. त्याच्याशिवाय काम होणार का आपलं? हा? होय, बोलवतो. अरे जा ना मग लवकर, तोंड काय बघत बसला. हो दाखले सरकार, तुम्ही पण या की दांडिया खेळायला. नाही नाही, होऊ दे, नाचा तुम्ही, चालू दे. हो मंडळी, दाखले सरकारांनी खेळावं ना दांडिया आपल्या बरोबर. चला हो, चला. हो तुम्ही जाणार, मी कशाला? हो चला आता, चला म्हणतात सगळी, तर चला थोडं नाचून येऊ. आई चला ना तुम्ही पण. नाही नाही, मला नको, मला एवढ्या गर्दीत भीती वाटते. तुम्ही जा. बरं बरं ठीक आहे. तिकडे जावा, तिकडं छान खेळ तिकडं. रम्या, कधी खेळ सुरू करणार हाईस? अरे कधी खेळ सुरू करणार हाईस? अरे तू काय बोलायला, काय बी कळना झालंय मला. म्या म्हणलं चारूबाई, चारूबाई. अरे चारूबाई,
चारुबाई 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 खारुताई कुठून आणू आता? खारुताई अरे तुला कसं सांगू मी कसली खारुताई? अगं काय झालंय मम्मी? अगं इकडे का आणलंयस? मम्मी तुम्ही तिकडं काय बोलत होता? तुमचं तुम्हाला तर कळत होतं का ग? किती जोरात बोलत होता. दुसऱ्या कोणी ऐकलं असतं ना तर त्या सूर्यवंशींना पोहोचवण्याच्या अगोदर आपण पोहोचलो असतो. हळू बोल की जरा. ते बघ रम्या दांडिया काय खेळत बसलाय. रम्या अरे रम्या रम्या बघ. अरे ये खुल्या डोसक्याच्या. अरे तू काय दांडिया खेळत बसलायस? फार रमलास त्या दांडियामध्ये. अरे तुला काय काम करायचं विसरलास का? चारुबाई बघ केवढी टेचात उभी आहे तिकडं. या आनंदात आहे बघ ती. त्या आनंदावर हिरजण कधी घालणार आहेस तू? अरे हीच येळ हाय येडपट. तीच येळ आहे, तीच वेळ आहे. कशी आहे तुमची मम्मी? हेच वेळ आहे, तीच वेळ आहे. अरे हीच वेळ आहे ना, तर जावा तुम्ही दोघ जण. मारा त्या चारुबाईला, काय नाव तिचं, जावा जा. सतत टोमना हाणत असते. ए रम्या हे काम तू करणार आहेस हं? मी करणार आहे ना, हा. माझं काम आहे ती. मग मला माझ्या पद्धतीने करू द्या ना. आपलं सारखं सारखं डोसकं खराब करता मला नाही करत तुमच्यासोबत काम. जावा तुम्ही. ए रम्या अशा अशा ऐन येळ्याला तू माघार घेऊ शकत नाहीस बर का. हे मला सांगणार तुम्ही कोण? हं? मी माझ्या मर्जीचा मालक आहे. अड्या अरे तुझं माझी मर्जी पैसे दिलेत तुला कळलं काय? घ्या परत तुमचे पैसे. पैसे पैसे असे किती पैसे दिले मला तुम्ही? आणि तसं बी त्या चारुबाईशी माझा काही संबंध नाही. माझं काय वैर त्या माईशी. अड्या ई रम्या शांत हो की जरा. आणि मम्मी तू बी तुझं बी काय ग? रम्या हे बघ एवढा येत झाला तरी मी तुझ्याकडनं काहीच हालचाल दिसना म्हणताना मम्मी बोलती. अरे आपण पार्टनर आहोत ना ग, मग एकमेकांना समजू नको वय घ्यायला. आहे ना आपण पार्टनर. वय मग मी करतोय ते गपचूप बघा की. अरे एकाच्या डोसक्यानं चालू द्या जे चालायचंय ते. दोघाचे डोसके वापरले ना गडबड होती बरं का, पसारा होतो सगळा. मी जे करतो ना ते शांतपणे ऐका. माझ्यावर जरा तरी विश्वास ठेवा. या टायमाला एका दगडात दोन पक्षी मारणार आहे मी. म्हणजे ती चारुबाई आहे की नाही, त्याच्यासोबत अधिपतीचा बी गेम करणार आहे मी. नाही म्हणजे असे चान्स सोडत नसतो मी. रमेश नाव आहे माझं. आणि म्हणजे कसं आहे बघा, दोघांचाही काटा काढला तर तुम्हाला हवाच आहे ना. आता दोघांनी बी एका संकटात बोललं म्हणजे किती मनापासून बोललं. म्हणून म्हणतो तुम्हाला आता जरा थंड घ्या. माहोल गरम आहे की नाही, त्यासनी नाचू द्या, मजा करू द्या, आनंदात दांडिया खेळू द्या. आपण हसत हसत त्यांना वरती पाठवूया. चंचे मला तर असं वाटायलंय या सूर्यवंशींची पूर्ण फॅमिली संपली पाहिजे आणि आपण पट्टीशी सूर्यवंशीच्या घरावर राज्य केलं पाहिजे. मम्मी होणार, तुला पाहिजे तसं समद होणार. पर आता जरा थांब, मला माझ्या डान्सवर फोकस करू दे. ती मास्तर डीबी आली, मला तिच्या नाकावर टिचून कोल्हापूरची दांडिया क्वीन व्हायचंय. आणि ती या स्पर्धेतनं बाहेर कशी पडेल ना याचा बंदोबस्त बी करायचा आहे. चंचे मी त्याचा बंदोबस्त केलाय. कसं काय ग मम्मी? चंचू पात्र मी तुझी आई हाय आणि तू राणी होण्यासाठी मी काय बी करू शकते. बघायचंय? मी जे सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो आता
म्या जे सांगितले ते करायची वेळ आली आहे. कळलं? सर्व कळलंय. आणि हा, हे समज करताना थोबाड बंद ठेवायचं. हा, किती हुशार आहेसा तुम्ही. हा म्या चोख पैसे दिलेत, तेव्हा चोख काम व्हायला पाहिजे. कळलं? हो. मम्मी काय केलं? चंचे, सूर्यवंशींच्या घराची मालकीण व्हायचं असेल का नाही, तर असले छोटे मोठे कांड करावे लागणार आहे ग. ताई करायची तशी. छान नसतात ना मुलं. हो ना, कसे एकमेकांना शोभून दिसतात नाही. माझ्या ना एक गोष्ट लक्षात आली, अक्षरा बरोबर असली ना की अधिपती अगदी खुश असतो. बरं आता सगळ्यांनी थांबा. पहिल्या फेरीतच माहोल तयार केला तुम्ही. बरं का मंडळी, हा उत्साह आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. टाळ्या. तर पहिली फेरी इथे संपली आहे असं मी जाहीर करते. हा, तर आता दुसऱ्या फेरीला सुरुवात करण्याआधी क्षणभर विश्रांती घेऊया, म्हणजे पुन्हा जल्लोषात आपली स्पर्धा सुरू करता येईल. मी आमच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करते की जर कोणाला पाणी हवं असेल तर त्यांनी तिथे द्यावं. हे बघा, ही पहिली फेरी झाली का दुसऱ्या फेरीमध्ये दंगा उडकून टाकायचा. हा, आलं ना ध्यानात? होय. हे बाबांनो, वय वय पण किती हलक्यात म्हणताय तुम्ही. अरे जरा जोश टाकवा ना, जोश. अरे हळू 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 हळू. हा हा, जरा हळू. आलं ना लक्षात? संधी सोडायची नाही आपल्याला. आम्ही प्रयत्न करतोय की साहेब. प्रयत्न नाही, निकाल लावायचा आहे. फायनल निकाल. ही संधी वाया घालवायची नाही. आलं ना ध्यानात? हे बघा, आणि आपल्या बायकांना पण अलर्ट मोडवर ठेवा. काय? हा, होय, पण आपल्यावर काही येणार नाही ना? तुला आताच कसं काय प्रश्न पडतो रे? पैसे घेताना पडत नाही हा प्रश्न. पैसे मोकार घेतो. हा, आणि आता तुला प्रश्न पडतो आमच्या अंगावर येणार नाही का, त्याच्या अंगावर येणार नाही का? अरे काय होत नाही एवढ्या गर्दीत, कुणाला काय बी कळणार नाही. हे बघ आई, आता ही फेरी झाली की कपल लोकांचा डान्स आहे. तो अधिपती, त्याची बायको, काय नाव त्याचं, अक्षराबाईनी, अक्षता, ती चारूबाई, सगळे नाचायला येणार आहेत. ही संधी वाया घालवायची नाही. काय आलं द्या ना? होय. हा, जोश जोश. हा, लागा कामाला. चला 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 चला. सगळ्या जोड्या स्वर्गात बनतात ना. स्वर्गात बनलेल्या जोड्या परत स्वर्गात पाठवतो का नाही बघा. बरं, आता सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आता आपण आपल्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करत आहोत. तर आता या फेरीत निवडली जाणार आहे आपली कोल्हापूरची दांडिया क्वीन. टाळ्या. मी सर्व महिलांना विनंती करते की त्यांनी मैदानाच्या मध्यभागी यावं. मी आपल्या स्वयंसेवकांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे छोटे छोटे ग्रुप करावे. आता मी आपल्या परीक्षकांना विनंती करते की त्यांनी पुढच्या फेरीचे नाव आणि नियम सांगावे. तर या फेरीचं नाव आहे झिम पोरी झिम. या फेरीत फक्त महिलांचा सहभाग असेल. त्यात वयाचं बंधनही नसेल. गाण्याची सुरुवात झाल्यापासून ते गाणे संपेपर्यंत जी महिला नाचायची थांबेल तिला बाद करण्यात येईल. ज्या महिला धक्काबुक्की करतील त्यांनाही फेरीतून बाद करण्यात येईल. तुम्ही सर्वजणी सुज्ञ आहात. तुम्ही असं करणार नाही, पण असं जर झालंच तर हा नियम आहे. या फेरीत जी महिला सुंदर परफॉर्मन्स करेल ती ठरेल आजची दांडिया किंग. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या फेरीला, आणि त्याचं नाव आहे झिम पोरी झिम. चला तर मग आता पुढच्या फेरीला सुरुवात करूया. अंबाबाईचा उदो.
2 अक्षरा बरं झालं अगदी वेळेवर आला हो ना मला वाटलं उशीर झाला की काय नाही 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 कशा आहात चल आपण सुरूच करतोय हो, हो. तुम्ही पण सुरू करा हो. काय?